एमपीएससीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फॉल्ट, प्रस्तरभंग, विभंग, भ्रंश समजून घेतलेलं आहे. पाहिलं एकदम छोटंसं आहे, कंपोनंट्स ऑफ फॉल्ट्स आहे ना. पाहिलं असेल तर हा व्हिडिओ अत्यंत सोपा आहे, कारण की इथे प्रकार सांगितलेले आहे. तिथे फॉल्ट कशी होते आणि त्याचे कंपोनंट काय, कॅरेक्टरिस्टिक्स काय ते सांगितलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये प्रकार पाहणार आहोत. तर पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण 2 प्रश्न डोक्यात ठेवतो, म्हणजे ठेवायलाच पाहिजे ना, पास व्हायचा आहे ना. चला पाहू. पहिला प्रश्न ठेवा डोक्यात. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता भ्रंश नतीसरक भ्रंश नाही? Which of the following fault is or are not deep sleep fault? A. वाम भ्रंश सिनिस्ट्रल फॉल्ट. ब. सामान्य भ्रंश नॉर्मल फॉल्ट. क. प्रतिकूल भ्रंश रिव्हर्स फॉल्ट. आहे ना ऑप्शन तुमच्या समोर. बस. दुसरा प्रश्न, तिर्यक भ्रंश किंवा प्रस्तरभंग कोणत्या भ्रंशाचा संगम होय? Oblique fault is a combination of dash 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 faults. बरोबर आहे. अ. सामान्य भ्रंश नॉर्मल फॉल्ट. ब. प्रणोद भ्रंश थर्स्ट फॉल्ट. आणि कपीड भ्रंश व्रेंच फॉल्ट. ऑप्शन तुमच्या समोर. आता हे असे आडवे तिडवे नावं दिसले का आपल्याला थोडंसं टेन्शन येते. मग हे आडवे तिडवे नावं समजून घेतले कोणाची होत आणि कोणाचे नाही, तर आपल्याला प्रश्नाची उत्तर अत्यंत सोपी जातात. गेटिंग द पॉइंट. मग पाहायच्या आता. चला बघा. भंगतलीय वहन दिशा, डायरेक्शन ऑफ मोशन अलॉंग द फ्रॅक्चर. आपण बघितलेलं आहे की फॉल्ट केव्हा होते, जिथून फ्रॅक्चरचा पॉइंट सुरू होतो. एक जर हा खडकाचा ब्लॉक आहे ना, हा खडकाचा ब्लॉक आहे आणि ह्या खडकावर जर अशी रेषा म्हणजे फ्रॅक्चर पडला, तर फ्रॅक्चर जो आहे वेगवेगळ्या दाबामुळे पडतो. आणि त्या फ्रॅक्चर पडल्यावर मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण काम करतो. आणि अशा याच्यात क्रॅक पडली तर एक तर हा खाली घसरून जाईल, त्याला भार पेलला नाही लमच्याले तर खाली घसरून जाईल है ना. किंवा हा खाली घसरला तर हा कदाचित वर बी जाऊ शकते. याच्यावर धक्का मारला तर त्याला एखाद्याने धक्का है ना, बाहुबलीसारखा असा तर धक्का दिला तर वर बी जाऊ शकते. म्हणजे इथून क्रॅक गेली, क्रॅक आपला क्रॅक नाही आणि डोक्याचा नाही, ह्या दगडाचा क्रॅक गेला तर एक तर खाली किंवा वर जाऊ शकते. म्हणजे पहिली दिशा कुठली दिसते, डायरेक्शन कुठलं दिसते आपल्याला, ऊर्ध्वपाती, म्हणजेच काय वर्टिकल दिसून येते पहिलंवालं. दुसरं असं का हे जे खडक आहे, ह्या खडकानं जर क्रॅक गेली आणि एखादा झटका आला तर हा इकडे जाऊ शकते आणि हा इकडे जाऊ शकते. एक तर हा इकडे नाही तर तो तिकडे जाईल. म्हणजेच दुसऱ्या प्रकारची हालचाल आपल्याला खडकांची कोणत्या याच्यानं दिसते, हॉरिझॉन्टल, क्षितिज समांतर दिसते. हॉरिझॉन्टल क्षितिज समांतर है ना, बरोबर आहे. क्षितिज समांतर अशा 2 प्रकारचे आपल्याला दिसून येते. तर खडकाच्या विस्थापनाच्या आपल्याला किती 2 प्रकारच्या दिशा दिसून येतात. जेव्हा खाली आणि वर होते, हे बघा डायग्राम बघा, यामध्ये 2 ब्लॉक काढलेले आहेत. या 2 ब्लॉकमध्ये हा एक आहे आणि हा दुसरा आहे. या 2 ब्लॉकमध्ये हा खाली गेला आहे आणि हा वर गेला आहे. जेव्हा हा पोर्शन आहे, तुम्ही तिथे फॉल्टमध्ये पाहिलं असेल, हे असा हा जो ॲरो काढलेला आहे याला काय म्हणतो आपण, खाली घसरणारा भाग म्हणजे डीप, म्हणजे नती. बरोबर आहे, नती. आता नतीच्या दिशा कशी आहे, वर्टिकल आहे. कशी आहे, ऊर्ध्वपाती आहे, वर्टिकल आहे. मग वर्टिकल दिशेच्या भागाने जर एखादा खडकाचं विस्थापन झालं असेल, डिस्प्लेसमेंट ऑफ रॉक इफ हॅपन है ना अलॉंग डीप,
तर त्याला काय म्हणतो, डायरेक्शन ऑफ डीप. त्याला काय म्हणतो, तो खडकाची हालचाल कशी झाली, डायरेक्शन ऑफ डीप. आणि जर दुसरा पार्ट आपण बघतो जो हॉरिझॉन्टल आहे, क्षितिज समांतर आहे, त्याला काय म्हणतो आपण, स्ट्राईक. त्याला काय म्हणतो आपण, स्ट्राईक, नतिलंब. मग नतिलंबाच्या दिशेने असा जर हॉरिझॉन्टल झाला असेल तर नतिलंब दिशा डायरेक्शन ऑफ स्ट्राईक म्हणतो. आणि मग जी हालचाल झाली असेल जर नतीच्या दिशेने तर डीप स्लिप मुवमेंट किंवा नती सरक हालचाल किंवा नतिलंबाच्या दिशेने झाली असेल तर स्ट्राईक स्लिप मुवमेंट असं आपण म्हणूया. म्हणजे ऊर्ध्वपाती म्हणजे वर खाली जर झाली असेल, वर खाली जर झाली असेल तर ती डीपच्या अँगलने, ती डीपच्या डायरेक्शनने, डँगलने नाही सॉरी डीपच्या डायरेक्शनने. आणि जर ही अशी अशी झाली असेल क्षितिज समांतर तर त्याला आपण काय म्हणूया, त्याला काय म्हणूया आपण, है ना, त्याला स्ट्राईक स्लिप म्हणजेच ती नतिलंबाच्या दिशेने सरकलेला आहे असं म्हणूया. आणि म्हणून आपण काय म्हणतो, नतीच्या दिशेने जो काही फॉल्ट होईल त्याला डीप स्लिप फॉल्ट आणि नतिलंबाच्या दिशेने होईल त्याला नतिलंब सरक भ्रंश किंवा आपण स्ट्राईक स्लिप फॉल्ट असं म्हणूया. आपण बघितलेलं आहे, ही बघा ही डायग्रॅम लक्षात आली, वर किंवा खाली, वर किंवा खाली होतं ते डीप स्लिप. आणि आजूबाजूला हॉरिझॉन्टल एक तर इकडे जाईल किंवा इकडे जाईल त्याला आपण काय म्हणतो, नतिलंब. स्ट्राईक काय आहे, हॉरिझॉन्टल. डीप काय आहे, व्हर्टिकल. क्लिअर, राईट, ठीक आहे, कॉन्सेप्ट क्लिअर झाला. आता स्ट्राईक स्लिप फॉल्ट जी आहे म्हणजे ज्याला नतिलंब सरक भ्रंश म्हणतो त्याला पर्यायी शब्द लक्षात घ्या. कुठला आहे, पीड भ्रंश, व्रेंच फॉल्ट, विदारी भ्रंश, टियर फॉल्ट आणि उत्क्रामी भ्रंश, ट्रान्सकरंट फॉल्ट. हे सुद्धा त्याला पर्यायी शब्द आहे स्ट्राईक स्लिप फॉल्टला. लक्षात आले का, है ना. कारण की हे पर्यायी शब्द यासाठी की माहीत नसेल तर कदाचित याच्याऐवजी हे विचारतील, हे विचारतील, हे विचारतील, मग आपण होतो बाउन्स, पडते गुगली आणि मग दंडी गुल, है ना. तर ते लक्षात ठेवा. आता ह्या दोन जे बघितले ते आता आपण समजून घेऊ. एका बाजूला आपण नती सरक भ्रंश म्हणजे डीप स्लिप फॉल्ट आणि दुसऱ्या बाजूला नतिलंब सरक भ्रंश म्हणजे स्ट्राईक स्लिप फॉल्ट हे समजून घेऊया. आता खडक जे आहेत बघा इथे लिहिलेलं आहे, वरील खडक अप्पर रॉक ब्लॉक, अप्पर रॉक ब्लॉक ह्याच्यावर जर एक ताण पडला, टेन्शन स्ट्रेस, ताण उद्बल जर पडलं किंवा कॉम्प्रेशन स्ट्रेस, संपीडन बल पडलं तर, म्हणजेच ताण म्हणजे कसा की असा ब्लॉक आहे, असा एक ब्लॉक आहे, ह्या ब्लॉकला असा ओढला इकडे इकडे है ना, हा असा विरुद्ध दिशेने, एकमेकाच्या विरुद्ध दिशेने, तर इथे पण क्रॅक, ते झालं टेन्शन स्ट्रेस. आणि जर संपीडन म्हणजे असं आहे ना, त्याला धरला ना, अजून पेचकवला, दाबला है ना, म्हणजेच एकमेकांच्या दिशेने आला, एकमेकांच्या दिशेने आल्या म्हणजे कॉम्प्रेशन स्ट्रेस, कॉम्प्रेशन स्ट्रेस. मग जर टेन्शन स्ट्रेस जर आला, टेन्शन स्ट्रेस जर आला, असा ओढला, ओढल्यावर इथं क्रॅक पडली, क्रॅक पडली, हा भाऊ भडकना पडला, हा भाऊ भडकना पडला, खाली आला, डीपच्या दिशेने खाली गेला, हँगिंग वॉल झाली, खाली गेला म्हणून हँगिंग वॉल झाली. जो वरचा खडक होता हा ॲक्च्युली दोन्ही एकच खडक होते असे, आणि हा खाली गेला म्हणून हा काय झाला, हँगिंग वॉल झाला, आणि हा झाला फुटवॉल. मग ही हँगिंग वॉल जेव्हा होते त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल फॉल्ट. When, getting the point, when a one rock block is moved along the direction of deep and fall आणि खाली पडतो, डाऊन थ्रोन होतो, त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल फॉल्ट. त्याला काय आपण म्हणतो, नॉर्मल फॉल्ट. नतीच्या दिशेने खाली, हा शब्द लक्षात ठेवा. डाऊन द डायरेक्शन ऑफ डीप, डीपच्या दिशेने खाली जातो, खाली जातो, व्हर्टिकली खाली मूव्ह होतो, त्याला म्हणतो आपण सामान्य भ्रंश, नॉर्मल फॉल्ट. डीपच्या दिशेने खाली जाणे, नॉर्मल फॉल्ट. आता हे धरला, हात दाबला, दाबला जेव्हा आहे तर एक वर येईल, एक खाली जाईल, तर एक वर सरकते, हा काय सरकते, वर सरकते. जेव्हा नतीच्या दिशेने वर सरकल्या जाते, डीप अप द डायरेक्शन, वर सरकल्या जाते, तेव्हा वरची वॉल काय आहे, हँगिंग, वरची वॉल काय आहे,
हँगिंग म्हणजे वरचा खडक काय आहे हँगिंग आणि खालची काय आहे फुटवॉल. असं जेव्हा होते त्याला आपण काय म्हणतो प्रतिकूल. त्याला काय म्हणतो प्रतिकूल रिव्हर्स किंवा व्युत्क्रम फॉल्ट किंवा भ्रंश आपण म्हणतो. दोघांमध्ये फरक समजला. जेव्हा डीपच्या दिशेने खाली जेव्हा जातो त्याला सामान्य आणि जेव्हा डीपच्या दिशेने वर जेव्हा सरकतो त्याला प्रतिकूल. दोघांमधला फोर्स पहिला फोर्स सामान्यचा टेन्शन है ना ताण आणि दुसरा फोर्स संपीडन कॉम्प्रेशन. लक्षात आलं. आता त्याच्यानंतर तिसरा फोर्स तो आहे शिअर स्ट्रेस. म्हणजे 3 फोर्स आपल्याला फॉल्टमध्ये दिसतात. शिअर कातर उद्बल आहे. कातर उद्बल हा रिलेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू पाहायचा डिस्प्लेसमेंट ऑफ रॉक है ना. इथे रॉक ब्लॉक जे आहेत यांचं डिस्प्लेसमेंट रिलेटिव्ह कॉन्टेक्स्टमध्ये. म्हणजे जर हा असा ब्लॉक आहे हा ब्लॉकमध्ये हा सरकला का हा इकडे सरकला कोणता कुठं सरकला आणि कोणत्या दिशेने सरकला त्याच्या आधारावर 2 प्रकार. उजव्या बाजूस जर रॉक सरकला असेल उजव्या बाजूस जर रॉक सरकला असेल तर त्याला राईट लॅटरल फॉल्ट उजवा पार्श्व भ्रंश म्हणतात. उजवा पार्श्व भ्रंश म्हणतात. त्याला दुसरा शब्द आहे दक्षिण भ्रंश डेक्स्ट्रल फॉल्ट. दक्षिण भ्रंश डेक्स्ट्रल फॉल्ट. आणि जर डाव्या साईडने लेफ्ट साईडने जर सरकला असेल ह्या साईडने सरकला असेल तर त्याला वाम पार्श्व लेफ्ट लॅटरल फॉल्ट वाम पार्श्व भ्रंश किंवा वाम भ्रंश सिनेस्ट्रल फॉल्ट किंवा सिनेस्ट्रल फॉल्ट असं म्हणतात. लक्षात आलं. तिसरं कुठलं आहे स्ट्राईक स्लिप फॉल्टमधला शिअर स्ट्रेस तिसरा स्ट्रेस. आणि त्याच्यामुळे राईट साईड आणि लेफ्ट साईडला जर मूव्ह झाले तर राईट साईडला मूव्ह झाले तर उजवा पार्श्वभ्रंश राईट लॅटरल फॉल्ट किंवा डेक्स्ट्रल फॉल्ट म्हणतो. आणि डाव्या साईडला जर गेलं असेल तर वाम पार्श्वभ्रंश किंवा वाम भ्रंश सिनेस्ट्रल फॉल्ट किंवा लेफ्ट लॅटरल फॉल्ट असं म्हणतो. गेटिंग द पॉईंट. म्हणजे किती प्रकार झाले आपले. हे 2 आपल्याला काय आहे कारण आहेत त्याचे प्रकार आहेत. सामान्य भ्रंश डीप स्लिप फॉल्ट प्रतिकूल भ्रंश डीप स्लिप फॉल्ट आणि स्ट्राईक स्लिप फॉल्टचे उजवा राईट लॅटरल आणि लेफ्ट लॅटरल. गेटिंग द पॉईंट. त्याला आपण डेक्स्ट्रल किंवा सिनेस्ट्रल दक्षिण किंवा वामभ्रंश म्हणतो. लक्षात आले का. आता जर आपण बघितलं तर एक तिसरा आहे तिर्यक सरक भ्रंश ऑब्लिक्यू स्लिप फॉल्ट. तिर्यक है ना ऑब्लिक्यू आहे तर तो काय आहे तर हा संगम आहे मिश्रण आहे. तर एका बाजूला सामान्य फॉल्ट म्हणजे ही अशी फॉल्ट खाली येणारा हँगिंग वॉल खाली जाईल आणि सोबतच पीड भ्रंश. पीड भ्रंश म्हणजे आपण नाव दिलं होतं याला स्ट्राईक स्लिप फॉल्ट. तो लॅटरल कुठल्याही बाजूला असेल राईट किंवा लेफ्ट कुठलाही असेल राईट किंवा लेफ्ट कुठलाही असेल पण कुठला असेल स्ट्राईक स्लिप फॉल्ट. हा जो आहे व्रेंच फॉल्ट किंवा पीड भ्रंश आहे ना त्याला जर बघितलं तर तो काय तयार होतो ऑब्लिक्यू स्लिप फॉल्ट. ऑब्लिक्यू स्लिप फॉल्ट बघा एक तर खाली जाईल आणि खाली जाईल आणि सोबतच हॉरिझॉन्टल पण व्हर्टिकल पण मूवमेंट होईल आणि हॉरिझॉन्टल पण मूवमेंट होईल. दोन्ही मूवमेंट जेव्हा राहतील बघा एक तर हा खाली गेलेला आहे आणि एक तर हा इकडे जाईल किंवा मग इकडे जाईल आयदर ऑर. तेव्हा त्याला काय म्हणतो आपण ऑब्लिक्यू स्लिप फॉल्ट. ठीक आहे. आता याचं जर बघितलं आपण नॉर्मल फॉल्ट आणि रिव्हर्स फॉल्ट 2 फॉल्ट समजून घेऊया. तर नॉर्मल फॉल्ट जो आहे तो ताणभ्रंश टेन्शन फॉल्ट किंवा ग्रॅव्हिटी फॉल्ट त्याला नाव आहे. याला काय नॉर्मल फॉल्टला ताणभ्रंश टेन्शन फॉल्ट किंवा गुरुत्व ग्रॅव्हिटी फॉल्ट असं पण नाव आहे. आणि रिव्हर्स फॉल्टला दुसरं नाव आहे प्रणोदभ्रंश थर्स्ट फॉल्ट है ना. पण खैर प्रणोदभ्रंश थर्स्ट फॉल्ट इट्स अ स्पेशल फॉल्ट. हा एकदम स्पेशल आहे. सांगतोय मी लगेच सांगतोय. ठीक आहे. याला समजून घेऊ आधी. खडकांचे विरुद्ध दिशेत जर विस्थापन होत असेल विरुद्ध दिशा खडकांची विरुद्ध दिशा बरोबर आहे. खडकांची विरुद्ध दिशा म्हणजे एक खडक इकडे चालला आणि एक खडक इकडे चालला अशी परिस्थिती असेल विरुद्ध दिशेला ते ओढल्या जात असतील त्यामुळे ते फॉल होतात है ना. किती डिग्रीचा असेल डीप बघा डीप अँगल 45 डिग्री ते व्हर्टिकल म्हणजे 90 डिग्रीपर्यंत जाऊ शकतो. याचा अँगल किती 45 डिग्री टू
90 डिग्रीपर्यंत अँगल डीप अँगल जाऊ शकतो. याच्यामुळे काय होते, असं गेलं की त्याच्यामध्ये वाढ होईल. एक्सटेन्शन ऑफ अ फॉल्ट, एक्सटेन्शन इन अ फॉल्ट एरिया. फॉल्ट एरियामध्ये गॅप मिळेल ना, अजून मोठं होईल ना, ते मोठी जागा होईल, व्हॅली तयार होईल किंवा ग्रॅबेन तयार होईल, फॉल किंवा हाफ ग्रॅबेन तयार होईल आणि मग लांब होईल. म्हणजे इथे काय होते, भ्रंश क्षेत्रामध्ये वाढ होते, विस्तार होते. बघा दिसतंय आपल्याला ही गॅप म्हणजे विस्तार झाला, हा वाढलेला आहे, एवढी स्पेस मिळालेली आहे आणि बघा तो खाली गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे भ्रंशतल याच्यामध्ये तुम्हाला 45 डिग्रीचा दिसेल. इथे खडकांचे एकमेकांकडे विस्थापन होते, इथे एकमेकांकडे येतं. एकमेकांकडे जेव्हा येतं तेव्हा त्याचं जे आहे भ्रंशतल जे आहे फॉल्ट प्लेन कितीचा अँगल असेल, 40 डिग्री ते हॉरिझंटल, 40 डिग्री टू हॉरिझंटल, 40 डिग्री टू हॉरिझंटल असं झुकून जाईल. पण आता मी म्हटलं होतं प्रणोदभ्रंश हा स्पेशल आहे. तर प्रणोदभ्रंश केव्हा होईल, जेव्हा 30 डिग्रीपेक्षा कमी असेल. जर फॉल्ट प्लेन 30 डिग्रीपेक्षा कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, थर्स्ट फॉल्ट. इट्स अ स्पेशल फॉल्ट ऑफ अ रिव्हर्स फॉल्ट. गेटिंग द पॉइंट, राईट. याच्यामध्ये घट होते, शॉर्टनिंग ऑफ द फॉल्ट एरिया. फॉल्ट एरियामध्ये घट होते, जागा कमी होते. म्हणजे इथे नाश होतो, इथे एक्सपान्शन होताना आपल्याला दिसतंय. आता बघा नॉर्मल फॉल्ट आणि रिव्हर्स फॉल्ट. नॉर्मल फॉल्टमध्ये एक्सटेन्शन ऑफ फॉल्ट एरिया, रिव्हर्स फॉल्टमध्ये शॉर्टनिंग ऑफ फॉल्ट एरिया. पण आता लक्षात घ्या की स्ट्राईक स्लिप फॉल्ट कशी होते, इकडे इकडे जाते, ना खाली जात ना वर जात. वर गेली की जागा कमी, खाली आली की जागा जास्त. इथे मात्र इकडे जाते इकडे जाते. नो क्रिएशन नो डिस्ट्रक्शन, नो क्रिएशन नो डिस्ट्रक्शन है ना. याच्यामध्ये काहीही होत नाही, कुठली फॉल्ट एरिया वाढत नाही किंवा फॉल्ट एरिया कमी होत नाही. ओके, ठीक आहे, लक्षात आलं. आता आपण समजून घेऊया सोपान, स्टेप फॉल्ट. स्टेप फॉल्ट काय आहे, सोपान किंवा पायऱ्यांचा भ्रंशाला म्हणतो. ही साखळी आहे, इट्स अ चेन, इट्स अ सिरीज ऑफ फॉल्ट है ना. सिरीज ऑफ फॉल्ट, भ्रंशांची तुम्हाला साखळी दिसेल. एक भ्रंश झाला, मग पुन्हा एक भ्रंश झाला, मग पुन्हा एक भ्रंश झाला. आता एक लक्षात घ्या, हा भ्रंश कुठला, जरी साखळी असेल तरी प्रत्येक भ्रंश जर आपण पाहिला तर कोणता भ्रंश असणार, तर हा नेहमी सामान्य, लक्षात घ्या, सामान्य भ्रंश असणार, नॉर्मल असणार. बघा इथून हा दिसतो आपल्याला, हा दिसतो. आता हा जर पोर्शन इतका पकडला तर हा काय झाला, नॉर्मल फॉल्ट, सामान्य भ्रंश आपल्याला दिसेल. सर्व भ्रंशांचा भ्रंशतल एकाच दिशेने असेल. दुसरी खास गोष्ट बघा, इकडून इकडून एकाच दिशेने आहे भ्रंशतल, बरोबर आहे. फॉल्ट प्लेन्स ऑफ ऑल फॉल्ट इन द सेम डायरेक्शन. सोबत खडकांचे अधोमुखी विस्थापन एकाच दिशेने. डाउनवर्ड वर्ड आहे ना, डाउनवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ रॉक इन द सेम डायरेक्शन. डाउनवर्ड डिस्प्लेसमेंट असा शब्द वापरलाय. खालच्या दिशेने म्हणजे नदीच्या डीपच्या खालच्या दिशेने जाते. याचाच अर्थ काय आहे, ह्या सर्व सामान्य फॉल्ट आहेत पण त्या सिरीजमध्ये आहे. वेन द नॉर्मल फॉल्ट्स आर इन अ चेन इन अ सिरीज कॉल्ड ॲज अ स्टेप फॉल्ट. क्लिअर, लक्षात आलंय है ना. तुम्हाला असं वाटतंय 2-4 प्रकार आहेत, तेवढे तुम्ही लक्षात ठेवावे. सोपं आहे, काही कठीण नाही. 2 प्रश्न सोडवून पाहावे, नाही आले तर पुन्हा हा व्हिडिओ पाहावा. कारण की जेवढं रिपीट कराल, जेवढं वारंवार समजून आणि पाहून घ्याल. व्हिडिओ कशासाठी लक्षात घ्या की व्हिडिओ याच्यासाठी की फोटोग्राफिक मेमरी पक्की होते. ऑडिओ व्हिज्युअल मेमरी इज अ स्ट्रॉंग मेमरी आणि त्याच्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तुमच्या दोन्ही आयडिया क्लिअर होतात, डोक्यात फिट बसतं. आलं की नाही लक्षात, ठीक आहे. अभ्यास करता, त्यामुळे मी कधीच तुमच्या अभ्यासाबद्दल तर बोलत नाही, फक्त तुमच्या मेहनतीला ऑल द बेस्ट.